नमस्कार सर्वांना, विजन के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका बघा, अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नाचं PDF आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, प्लेइंग इट माय वे बघा या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा, प्लेइंग इट माय वे बघा या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील प्लेइंग इट माय वे या नावाचं बघा आत्मचरित्र हे सचिन तेंडुलकर यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची? बघा, राणी रामपाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? बघा, राणी रामपाल बघा ही खेळाडू पहा हॉकी या खेळासंबंधीची खेळाडू आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी बघा, विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय क्रीडा दिन भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिन बघा 29 ऑगस्ट बघा या दिवशी बघा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा हा केला जातो। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या एका कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता। बघा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बघा भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ आहे? बघा, कलम 1 नुसार बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, नाशिक जवळचं बघा एकलहरे बघा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र आहे? बघा, नाशिक जवळचं बघा एकलहरे बघा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प या प्रकारचे या ठिकाणी विद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मेळघाटचा बघा व्याघ्र प्रकल्प हा बघा या ठिकाणी अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले? बघा, नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? बघा, नागार्जुन सागर बघा हे धरण कृष्णा या नदीवरती बांधण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटांची रांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? ग्रेट बेरियर रीफ बघा, ग्रेट बेरियर रीफ बघा ही प्रवाळ बेटाची रांग बघा ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दख्खनच्या पठारावरील बघा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? बघा, दख्खनच्या पठारावरचा बघा बहुसंख्य प्रदेश हा बघा अग्निजन्य या खडकापासून तो बनलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा खनिज तेल बघा शुद्धीकरण केंद्र बघा तुर्भे या ठिकाणी खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा चादर निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे शहर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा चादर निर्मितीसाठी बघा प्रसिद्ध असणारं शहर म्हणजेच या ठिकाणी सोलापूर शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जहालमतवादी या प्रकारचे ते नेते होते। प्रश्न क्रमांक 14 पहा, श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी कोणत्या देवीची शक्तीपीठ आहे? बघा, श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी
कोणत्या देवीची शक्तिपीठ आहे? बघा श्री क्षेत्र बघा माहूर या ठिकाणी पहा रेणुका देवीची या ठिकाणी शक्तिपीठ आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? बघा हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न बघा हे बघा या ठिकाणी स्टारच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपले अन्न हे साठवण करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला? बघा अनुवंशिकतेचा सिद्धांत हा खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मेंडेल बघा यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत हा मांडलेला सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोटमुळाचं उदाहरण खालीलपैकी बघा सोटमुळाचे उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी कापूस बघा या ठिकाणी सोटमुळाचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा हॉर्स पॉवर बघा हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? बघा हॉर्स पॉवर बघा पॉवर म्हणजेच बघा या ठिकाणी शक्ती बघा म्हणजे हॉर्स पॉवर या ठिकाणी बघा शक्तीच या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? बघा तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? बघा तोडा आहे बघा ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने निलगिरी पर्वत या ठिकाणी प्रामुख्याने आढळते. बघा प्रश्न क्रमांक 20 बघा महाराष्ट्राचं बघा कायदेमंडळ बघा महाराष्ट्राचं बघा कायदेमंडळ हे पुढीलपैकी कशा स्वरूपाचं आहे? बघा महाराष्ट्राचं बघा कायदेमंडळ बघा हे द्विग्रही या प्रकारचं कायदेमंडळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातमाळा अजिंठा डोंगररांगा यांच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या आहेत? बघा सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये कोणत्या लेण्या आहेत? बघा या ठिकाणी वेरूळच्या लेण्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जन्मदर म्हणजे एका वर्षामधील बघा खालीलपैकी किती व्यक्तीमागील जन्मांचं प्रमाण होय? बघा जन्मदर म्हणजे बघा एका वर्षामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1000 व्यक्तीमागील जन्मांचं प्रमाण होय. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल? बघा स्वराज्य पक्षाचे बघा प्रणेते म्हणून बघा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू बघा यांच्या या ठिकाणी नाम उल्लेख कराल. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये बघा सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? बघा वातावरणामध्ये बघा सापेक्ष बघा आर्द्रता या ठिकाणी मोजण्यासाठी बघा हायग्रोमीटर या प्रकारच्या ठिकाणी उपकरण हे वापरले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रयोगशाळेमध्ये बघा ऑक्सिजन बघा हा तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक वापरला? बघा प्रयोगशाळेमध्ये बघा ऑक्सिजन हा बघा तयार करताना खालीलपैकी कोणता उत्प्रेरक या ठिकाणी वापरला? उत्प्रेरक बघा मॅग्नेशियम डायऑक्साईड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कशाला जलकाच असे बघा खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात? बघा जलकाच बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सोडियम सिलिकेट बघा या ठिकाणी जलकाच या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पांडव लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पांडव लेणी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा पांडव लेणी बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो? बघा भारतामध्ये बघा बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतातून होतो? बघा भारतामध्ये बघा बारमाही नद्यांचा उगम बघा हिमालय या पर्वतामधून तो होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि बघा 1 हे खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात? बघा संगणक शास्त्रामध्ये बघा 0 आणि बघा 1 हे बघा या ठिकाणी बायनरी नंबर्स म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठी बघा घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? बघा भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली बघा सर्वात मोठी बघा घटना दुरुस्ती म्हणजेच बघा 42वी घटना दुरुस्ती बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्न सुरक्षा बघा कायदा पारित करणारे बघा भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा अन्न सुरक्षा बघा कायदा पारित करणारे बघा पहिलं राज्य म्हणजेच छत्तीसगड राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, दिल्ली शहराला नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला? बघा, दिल्ली शहराला बघा नॅशनल कॅपिटलचा दर्जा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 4 राहील. 69 बघा घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधून वाहणारा प्रवाह आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, भारतीय हवामान प्रभाव एल निनो बघा हा प्रवाह बघा अटलांटिक या महासागरामध्ये वाहणारा तो प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेचे बघा खालीलपैकी कोणते कलम हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे? बघा ग्रामपंचायत स्थापनेसंबंधीचं बघा कलम म्हणजेच कलम 40 बघा हे ग्रामपंचायतीच्या स्थापनेसंबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्झन वायली या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने केला होता? बघा कर्झन वायली बघा या इंग्रजी अधिकाऱ्याचा वध पहा मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकाने केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, कांचनगंगा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? कांचनगंगा बघा हे शिखर कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? बघा कांचनगंगा बघा हे शिखर बघा हिमालय या पर्वत रांगेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वेल्डिंगचं बघा काम करण्यासाठी खालीलपैकी कोणती ज्योत वापरतात? बघा वेल्डिंगचं बघा काम करण्यासाठी बघा ऑक्सी ॲसिटिलीन बघा या ठिकाणी ज्योत या ठिकाणी वापरली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माणसाच्या शरीराचं सर्वसाधारण तापमान खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असते? बघा माणसाच्या बघा शरीराचे बघा सर्वसाधारण बघा तापमान हे 37 अंश सेल्सिअस या ठिकाणी असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घटक राज्यांचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा घटक राज्याचं मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते? बघा या ठिकाणी घटक राज्याचं बघा मंत्रिमंडळ हे या ठिकाणी विधानसभेला या ठिकाणी जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1854 बघा ओडिसा खलिता खालीलपैकी कोणत्या विषयासंबंधीचा? बघा सन 1854 बघा ओडिसा खलिता कोणत्या विषयासंबंधीचा आहे? बघा ओडिसा खलिता बघा शिक्षण बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, 52 कशी बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी बघा 52 कशी बघा हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? बघा सावित्रीबाई फुले बघा यांचा या ठिकाणी काव्यसंग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेक्सपियर बघा यांच्या हॅमलेट बघा या नाटकाचं मराठीमध्ये भाषांतर विकार विलसित असे खालीलपैकी कोणी केले? बघा शेक्सपियर बघा यांच्या हॅमलेट बघा या नाटकाचं मराठीमध्ये विकार विलसित बघा असं भाषांतर बघा गोगा आगरकर यांनी ते भाषांतर हे केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगरकर आणि बघा सुधारक बघा हे साप्ताहिक खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा आगरकर आणि बघा सुधारक बघा हे साप्ताहिक सन 1888 मध्ये त्यांनी ते सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय असंतोषाचे जनक असे टिळकांना खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा भारतीय असंतोषाचे जनक बघा असे टिळकांना बघा सर व्हॅलेंटाईन चिरोल बघा यांनी ते म्हटले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मदर तेरेसा यांना शांततेचे बघा नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी देण्यात आले होते? बघा मदर तेरेसा बघा यांना शांततेचे बघा नोबेल पारितोषिक बघा हे सन 1979 मध्ये त्यांना बघा नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने पहा 18 वर्षावरील बघा युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता? बघा कोणत्या एका घटनादुरुस्तीने? तर बघा 61व्या बघा घटनादुरुस्तीने बघा 18 वर्षावरील बघा युवकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपतीचा बघा दयेचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सांगितलेला आहे? राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार बघा राष्ट्रपतीचा बघा दयेचा अधिकार कलम 72 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने बघा लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? बघा लोकसभेचा बघा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आलेली बघा घटनादुरुस्ती बघा 42वी घटनादुरुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषा आहेत? बघा भारतामध्ये बघा एकूण बघा राष्ट्रीय भाषा
बघा 22 बघा भारतामध्ये बघा एकूण राष्ट्रीय भाषा आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अस्पृश्यता पाळणे खालीलपैकी कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? बघा अस्पृश्यता पाळणे कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे? बघा कलम 17 बघा या ठिकाणी अस्पृश्यता पाळणे या ठिकाणी गुन्हा आहे. प्रश्न क्रमांक बघा घटक बघा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे? गडचिरोली हा जिल्हा बघा गडचिरोली हा जिल्हा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांची आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा घटक राज्यांची आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका असेच बघा 5000 प्रश्नसंग्रह असेल PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.